हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. अँड आम्ही आज रायगडला आलो आहोत. माझे फ्रेंड्स आणि 17 जण आहेत आम्ही. सो गाईज, हा माझा एक फ्रेंड खूप आनंदी दिसत आहे तो. सो आम्ही रात्री 12 वाजता निघालेलो अँड आता 6 वाजत आहेत. खूप थंडी आहे इकडे मित्रांनो. तर बघूयात आपण पुढची जर्नी कशी आहे आपली. भावा, तुला कसं वाटतं इकडे येऊन? एकदम मजा. फर्स्ट टाइम आलोय ट्रॅकिंगसाठी. हा, लय मजा आली. आणि आता इथे लय म्हणजे एकदम थंड आहे. एकदम थंड वातावरण आहे. थंडी वाजते. तर तुमचा हा पहिला ट्रेक आहे? हो. ओके. राजा धीरज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. अप्रॉक्सिमेटली 1400-1500 शिड्या आहेत. तर आता किती झाल्या असतील? वाटतं 50च झालेत. 50च झाल्या आता. सुंदर आहे. फक्त आपल्याला किल्ले चढता आले पाहिजेत, कारण म्हातारेपणे आपल्याला चढता नाहीत. त्यामुळे आपल्याला किल्ले चढू शकतो, नंतर जिने देखील चढता येणार नाही. सो गाईज, तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढे किल्ले पहा. आतापर्यंत कसं वाटलं? आपण किती पायऱ्या चढल्या असेल ना आतापर्यंत? अप्रॉक्सिमेटली 200-250 झाले असतील माझ्या ते. आणि एकूण किती शिड्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? 2000 प्लस नाही, 1400 ते 1500. शेवटी मित्रांनो आम्ही ब्रेक घेतला आहे. सो इथे बघत असाल आमचे फ्रेंड जे थकलेले आहेत आणि जे थकले नाहीत ते शिड्या चढत आहेत आता. सो अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर मॉर्निंग हा मॉर्निंग व्ह्यू तुम्ही पाहत असाल. खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि यांचे ओपिनियन तर तुम्ही ऐकले असाल. विशाल भाऊ आपले, नक्की रायगडावर या. हा नक्की रायगडावर असे ते बोलत आहेत. अशक्य असे सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतीलच, पण तुम्हाला एक्सपिरियन्स खूप मस्त भेटेल मित्रांनो. तुम्ही व्ह्यूज पाहत असाल. हा खूप छान आहे मित्रांनो. बघा, डबल कॅमेरा यूज करतोय मी फर्स्ट टाइम. सो तुम्ही पाहत असाल. आणि आपले मित्र, हा अमय, हा सूरज आणि हा कोण आहे? हा मेन आमचा ग्रुपचा आहे अनिकेत. ओके. चला, सो आपण चढूयात गड. मित्रांनो तुम्ही पाहत असाल व्ह्यूज खूप छान दिसतो इकडे. किती वाजता ओपन होतो? भक्तांची गर्दी बघा. किती वाजता ओपन होतो? 7 वाजता. ओके, मॉर्निंग 7. पण अजूनपर्यंत उघडला नाही आहे.
मित्रांनो अजून प्रवेशद्वार उघडलं नाही, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम एक्साइटेड आहे पुढे जाण्यासाठी. ओके वाटचालीस प्रोत्साहन. अंदाजे किती वाजता उघडतो? 7 सव्वा 7 रेडियन परफेक्ट 7. ओके सो आपण बघूयात, अजूनपर्यंत उघडलं नाही आहे. अँड वाजले किती आहेत रे? शिवभक्तांचे 7:03 झाले आहेत आणि अजूनपर्यंत उघडला नाही आहे. सो आपण बघूयात आता. चला आता ओपन झालंय मित्रांनो. सो हे बघा आमचे मित्र. चला लाईन. शिवाजी महादेव छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव जय भवानी. जय शिवाजी. सो लाईनीत चला मित्रांनो सर्व. तुम्ही हा पाहत असाल तो गाईच्या मुखासारखा आकार. चॅनल नवीन आहे, चॅनल नवीन आहे. जस्ट ट्राय करतोय आम्ही. ट्राय करतोय आम्ही आठवण राहण्यासाठी फक्त. काय असं आपल्याला ब्लॉगर नाही आपण, फक्त आठवण राहण्यासाठी करतोय. आम्ही बाहेरवरून नागोटून आलो. ओके ओके. काय तुझी ओळख सांगू? वेस्ट इंडिजचा आहे, तुझं मराठी इंग्लिश पक्षात आहे. ओके. सो गाईज आपल्याला इकडे चढायला 1-1.5 तास लागला अप्रॉक्सिमेटली. सो इकडे आता खूप गर्दी जमलेली आहे, कारण काहीतरी तिकीट काढायची आहे. सो बघूया आपण आता तिकीट कितीची आहे. आपल्याला असा अंदाज नाही, कारण फर्स्ट ट्रेक आहे. सो बघूयात. विजय असो महादेव. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. जय बाप्पा. खूप छान वाटते मित्रांनो. आपण आतमध्ये आलो फायनली. बाकी तुला माहिती आहे का, इकडे एक वैशिष्ट्य आहे खूप. महाराजांनी जे हत्ती आणले ना वरती, मोठे मोठे हत्ती, ते कशा प्रकारे आणले असेल तुला माहिती आहे का त्याबद्दल? मला तर काय माहिती नाही, मी तर असं बघितलं पण नाही. येस. सो त्यांनी काय केलं, जे छोटे हत्ती असतात, म्हणजे पिल्ल समज, त्यांनी ते छोटे इकडे आणले आणि त्यांना मोठं इकडे केलं गडावर. ओके. सो त्यांनी अशी प्रकारे कल्पना केली आणि इकडे मोठे हत्ती आणण्यात यशस्वी झाले ते. समजलं? या तुम्हाला जो हा दिसतोय ना मुख, तो म्हणजे गेट आहे तो, ते मुख, हा महादरवाजा. आणि तो गाईच्या मुखासारखा केला आहे, जेणेकरून जो आपण जेव्हा चढाल गड तेव्हा तो दिसण्यात न यावा. ओके. सो आपण जेव्हा त्या जवळ असू 2-3 फूट तेव्हाच तो आपल्याला दिसतो. सो तुम्ही इकडे पाहत असाल आणि खूप मस्त आहे व्ह्यू. सो इकडे आपले मित्र आहेत. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटतं. ओके रंगीबिरंगी झाले. ओके. आणि हे आपले मित्र जरा फोटो शूट करत आहेत. ओके. आणि इकडे हे समजवत आहेत. सो तुम्ही मित्रा, तुम्ही इकडे आम्हाला काही सांगू शकता का? तुम्ही जे त्यांना सांगत आहात ते इकडे सांगा. आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे इकडे. तुम्ही त्यांना विचारत आहात की त्यांना विचारलं इथं तर मला पक्षासारखे वेगळे का राहत आहे? यस. तुम्ही मला विचारू शकता, तुम्हाला काय विचारायचं आहे जे मला. हा आपण जो मगाशी बोलत होतो मुख दरवाजा गाय हा दरवाजा, तर आपल्याला माहिती आहे, पण फर्स्ट टाइम आला त्याला मला माहिती आहे म्हणून त्याला सांगत होतो. ही कल्पना खूप सुंदर आहे मित्रांनो. खूप थोडी जानकारी दिली तर माहिती पडेल आम्हाला पण. जेणेकरून जेव्हा आपण गड चढू तेव्हा तो जो दरवाजा आहे ना तो दिसण्यात न यावा, त्यासाठी तो बांधलेला गेलाय. समजलं? सो खूप छान प्रकारे कल्पना आहे. अजून आपण पुढे पण जाऊन बघूया, इकडेच थांबूया नको. सो हा टकमकटोक आहे का? हा टकमकटोक आहे. शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. सो चला आपण पुढे जाऊया, जेणेकरून आपण लवकर पोचू टकमक टोकापर्यंत. दादू, तुम्हाला कसं वाटतंय आतापर्यंत जर्नी? खूप छान आहे. थकवा आहे की तुम्हाला अजून चढायची इच्छा आहे? हा, यस. तुमचं मोटिवेशन कुठून येतं? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून
हो व्ह्यू, वॉट अ व्ह्यू. हा जेवढं आपण वर जात, तुम्ही ऑब्झर्व करत असाल की मित्रांनो, जेवढं आपण वर जातोय तसं सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला भेटतेत. खूप सुंदर मित्रांनो, खूप. हा पूर्ण विलेज दिसतो इकडून. ओके, सो टकमक टोकापर्यंत आता किती शिड्या बाकी आहेत, तुम्हाला काही अंदाज आहे का? आपल्याला तिथे यस, तुम्ही हा टकमक टोक पाहत असाल इकडून, तिकडे आपल्याला पोहोचायचं आहे. मित्रांनो, आता तुम्ही पाहत असाल इकडे खूप ऊन आहे आता. सो आम्हाला सनराईज पाहायचा होता पण ते शक्य नाही आता. सो नेक्स्ट टाईम आम्ही नक्की ट्राय करू, पण ते नाही झालं कारण दरवाजा 7 वाजता 7:10 उघडला. सो आम्हाला ते नाही चढता आलं फटाफट. सो आपण आता बघूया. सो आपण यांना विचारूया आपण सनराईज कशामुळे बघू शकलो नाही, काय कारण आहे त्यामागे? तिकीट गेट खुलला नाही आणि तिकीट थोडं लेट भेटलं. हा तेच कारण. अर्धी माणसं बाहेर होती. येस, आणि फोटोशूट तुम्ही फोटोशूट मध्ये खूप टाइम गेला ना? हो, फोटोशूट साठी खूप टाइम गेला. येस. आणि ऋषिकेश, तुम्हाला फोटोशूट बद्दल तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी विचारायच्या. तुम्ही किती टाइम लावला फोटो काढायला? अर्धा पाऊण तास. महादरवाजाच्या थोड्या पुढे आल्यावर जो तलाव लागतो त्याला हत्ती तलाव असे म्हणतात. गजशाळेतून येणाऱ्या हत्तीसाठी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा वापर होत होता. ओके, हा कुत्रा आपल्यासोबत पहिल्यापासून शेवटपर्यंत येईल याची मला खात्री आहे, कारण तो आतापर्यंत आहे आपल्यासोबत. सो बघूया हा कुत्रा आपल्यासोबत कधीपर्यंत राहतो. हे स्वतः टकमक टोक वरतीच आहे. सो आपण बघूया, इकडे वरती जायचं आहे आता. सो बघूया आता. हा आपण तलाव पाहिला, खूप मस्त आहे. यस, ही सोय केली हत्ती तलाव, याला असे नाव देण्यात आले आहे. सो खूप मस्त आहे व्ह्यू इकडून सुद्धा. सो आपण पाय वाटेने जात आहोत. इकडे शिड्या वगैरे नाही आहेत. आता तुम्ही इकडे पाहत असाल जे पिण्यासाठी पाणी वापरण्यात आले होते तिकडे आता साप दिसत आहेत. तुम्ही साप पाहत असाल, याला नाव दिवर्ण असे नाव आहे. आणि इकडे बेडकं सुद्धा आहेत त्याच्याच बाजूला. इकडे तुम्ही खूप मोठे बेडकं आहेत. सो हे पहिले पिण्यासाठी वापरायचे पाणी. आणि तुम्ही इकडे पाहत असाल कारण पाण्याचा कमीपणा होऊ नये रायगडावर. सो छत्रपती शिवाजी महाराज यांनी असे रायगडावर खूप पाण्याचे साठे ठेवले आहेत, जेणेकरून कधीच जेव्हा 3 वर्षापर्यंत आपल्याला पाण्याचा साठा उपयोग पडू शकतो असं त्यांनी प्लॅन केलेला. सो अजून जे पाण्याचे साठे आपल्याला दिसतील ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, यस. इथून तुम्हाला परफेक्ट टकमक टोक दिसत आहे, म्हणजे जरा स्मॉल साईजमध्ये दिसत आहे, पण आपण त्या साईडला जाणार आहोत. हा रस्ता आहे, तिकडून आपण त्या साईडला जाणार आहोत. सो लेट्स गो. जेवढं लवकर जाण्यात येईल तेवढं जायला पाहिजे. टकमक टोक आहे तिकडे आपण आता जाणार आहोत. सो बघूया इकडे खूप आहे. सो जेव्हाही याल तेव्हा तुम्ही एकदम सेफ्टीमध्ये या मित्रांनो. ओके, तुम्ही इकडे पाहत असाल सेफ्टीमध्ये या खूप मित्रांनो. ओके, सो तुम्ही इकडे पाहत असाल खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो. इकडे सेफ्टीचं इकडे बांधले हे आता जेव्हा 10 वर्षापूर्वी. तुम्ही इकडे व्ह्यू पाहत असाल खूप खोल आहे मित्रांनो. बघा तुम्ही इकडे जे तुम्ही पाहत असाल ना खूप खोल आहे. सो जास्त इकडे या डेअरिंग वगैरे तुम्ही करू नका प्लीज. ही माझी रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुम्ही याल रायगडावर. सो तुम्ही लिहिलं आहे की टकमक टोक पॉईंट, सावधान, खतरा, डेंजर, पुढे जाणे धोक्याचे आहे. ओके, आणि ज्यांना हिंदीमध्ये समजतं त्यांनी ऐका की आगे जाना जानलेवा हो सकता है. ओके, सो तुम्ही जरा सांभाळून जावा. हे बघा तुम्हाला व्ह्यू खूप असा स्ट्रेट आहे इकडे, तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये. जो टकमक टोक आहे पहिला इथे असं सेफ्टीला काही नव्हतं.
हां म्हणजे 10 वर्षापूर्वी हो सेफ्टीला काही काही नव्हतं, म्हणजे ते खूपच डेंजर होतं. ओके लय डेंजर होतं, जर गेला तर मेला. ओके. सो आज संडे असल्या कारणाने इथे खूप फॅमिली आले आहेत. अरे इकडून खूप आपण कुठून आलोय बघ, सुंदर व्ह्यू दिसत आहे इकडून. आम्ही इकडून तुम्ही पाहत असाल. कुठून आला तू सांगू शकतोस इकडून? आपण ते तिकडून ते अजून खालून तिकडनं आलोय आपण. आणि करून तिथे ती आम्ही एक तुम्हाला- गुफा आहे तिथे. इकडे हा छोटीशी गुफा आहे ती मला दिसत, पण झूम करून दाखवतो. ही बघा छोटीशी गुफा आहे इकडे, तुम्ही पाहत असाल. खूप म्हणजे जेणेकरून आपले जेव्हा आक्रमण होईल तेव्हा आपण लपू शकतो. अशा प्रकारे खूप मोठा रायगड छत्रपती शिवाजी महाराज यांचा. खूप तुम्हाला इकडे अजून माणसं चढत आहेत गड, थकत आहेत, पण त्यांचं जे मोटिवेशन आहे ते खूप मोठं आहे. हॅलो गाईज, आपण आता आलो आहोत बाजारपेठ. सो इकडे तुम्ही पाहत असाल खूप छान प्रकारे अरेंजमेंट आहे बाजारपेठची. सो तुम्ही बघा इकडे नेक्स्ट स्लाईडवर पण आहे बाजारपेठ. अँड इकडून जॉईन करून ही लांबपर्यंत तुम्ही इकडे बघत असाल ना, समोर पूर्ण बाजारपेठ आहे. या खूप जय जय शिवाजी. बघा आता आपण किल्ले रायगडावरच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी आलो होतो, म्हणजे आपल्या राजांचा प्रशस्त असणारा राजदरबार. याच ठिकाणी शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. तुम्ही सर्वांनी शिवराज्याभिषेक छायाचित्र पोस्टर पाहिलं असेल, प्रत्येकाच्या घरात लावलेलं असतं. ते याच ठिकाणचं ते फक्त नजरेसमोर ठेवा शेवटपर्यंत. हा जो दरबार आहे पूर्णपणे बंदिस्त दरबार होता. सागाच्या लाकडाचं कुंभार मिळायच्या कौलानं आतमध्ये पैठणी कापड मखमली पडले आणि घोड्याच्या पुराने राजदरबार सजलेला शिवकाळात पाहायला मिळाला. हल्ला जरा सगळं उद्ध्वस्त झालंय. आणि याच ठिकाणी शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला तो म्हणजे 6 जून 1674. शिवराज्याभिषेकाला या ठिकाणी पूर्णपणे 6000 जनता उपस्थित होती. शिवरायांनी 6000 जनतेच्या स्वागतासाठी या नगारखान्यासमोर 2 मोठमोठे बलाढ्य देहाचे हत्ती आणि 2 घोडे हे सजवून ठेवले होते येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. आता शिवराज्याभिषेकाला एक इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंटर हा पायी चढून गडावरती आले. ज्याला गडावरती यायला जवळजवळ 5 ते 6 तास लागले होते. खूप थकला होता, दमला होता, त्याची पुरी दमछाक झाली. तो वरती आला, त्यानं पाहिलं या गेट समोर त्याला महाकाय देहाचे हत्ती पाहायला मिळाले. आता हत्तीनं पाहिल्याने अचंबित झाला, आश्चर्यचकित झाला. म्हणतो, मी 2 पायांचा माणूस, हा रायगड चढताना माझी एवढी दमछाक झाली, मी एवढा थकलो, मग राजांनी या रायगडावरती हे महाकाय देहाचे हत्ती आणले तरी कसे?
त्यानंतर प्रश्न त्याचा दुबा शिकवता ट्रान्सलेटर नारायण शेणवी यांना विचारला. ते नारायण शेणवी म्हणतात की आमच्यापेक्षा हुशार आपण आहात, तुमचं उत्तर तुमचं तुम्ही शोधून काढा. आता शिवराज्याभिषेकाच्या घाई गडबडीत त्याला त्याचं उत्तर कोणी दिलं नाही, कारण तो त्यावेळेस इंग्रजी बोलणारा माणूस, आपली मराठी माणसं. त्याने तो प्रश्न आपल्याच डिलरीमध्ये लिहून ठेवला. त्याचं उत्तर काही इतिहासकार देतात की शिवराय एवढे बुद्धिवान, चलाक आणि हुशार होते की शिवरायांनी ती हत्तीची पिल्लं लहान असताना पालखीत बसवून रायगडावरती आणली आणि त्यांचं पालन पोषण इथल्या ठिकाणी केलं. एका हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये पूर्ण होती. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. म्हणजे हत्तींची लहान पिल्लं आणून त्याचा मोठेपणीचा वापर करायचा, उपयोग करायचा, ही आपल्या राजांची धोरण. या मूर्ती आपण छत्र पाहतो, छत्राला म्हटलं गेलेलं आहे मेघडंबरी, आणि ती मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांनी वरील मेघडंबरी बसवली. आतमध्ये मूर्ती पाहता ती 6 जून 2009 मध्ये शिवरायांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आतील मूर्ती 7 जून 2009 मध्ये. आता शिवकाळामध्ये याच ठिकाणी 32 मठ सोन्याचं सिंहासन होतं. अहो, एक मठ म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं रत्नजडित हिरे माणक्यांचं सोन्याचं सिंहासन हल्ला केला, सर्वत्र लुटून घेऊन. शिवरायांच्या राज्याभिषेकाचं वर्णन त्या हेनरी ऑक्झनरने लिहून ठेवलं होतं. ते पोस्टर नजरेसमोर ठेवा की शिवराय शनिवारी पहाटे 5 वाजता उठून स्नान करून वस्त्र परिधान करून सर्व देवदेवतांचं दर्शन घेऊन आई भवानी मातेला नतमस्तक होऊन शिवराय या नगारखान्यामधून सिंहासनात, या नगारखान्यातून आतमध्ये येतात. येथे जमलेल्या या 6000 लोकांनी एकदम उठून आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुद्रा केला, फुलांचा वर्षाव केला. आपल्या राजांची एक नजर ही आपल्या भरलेल्या 32 म्हणजे त्याकडे होती, तर एक नजर येथे जमलेल्या या 6000 जनतेकडे होती. या 6000 जनतेकडे पाहिलं आणि राजांचं अंतकरण भरलं. अहो, राजे होणार होते, राजाला रडायचं नसतं. मग राजांचं अंतकरण भरण्याचं कारण काय? कारण होतं की ज्या वीरांच्या जीवावर त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, तो जीवा भावाचा एकही मावळा, एकही सरदार आज या आनंदाच्या सोहळ्याला त्यांना पाहायला देखील मिळत नाही. त्यांना काय पाहायला मिळत तर त्यांच्या इथे बसलेल्या विधवा. महाराजांचं हृदय भरून आलं. महाराज भरलेल्या हृदयानं लटलटत्या पावलानं सिंहासनाच्या पाऱ्या चढला आणि सिंहासनाच्या पाऱ्या चढताच त्याऊसाहेब म्हणतात, त्याऊ साहेब, त्या हिंदवी स्वराज्याच्या पायऱ्या चढताच आमचे मावळे आठवतात. आम्ही ज्या वीरांच्या जीवावर, ज्या बहादरांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य उभं केलं, तो जीवा भावाचा एकही मावळा, एकही सरदार आज आनंदाच्या सोहळ्याला आम्हाला बघायला पण भेटत नाही. आऊ साहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. लाख मिले तरी चालतील, पण त्या लाखाचा पुष्पा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजी प्रभू. दुसरी पायरी चढतो हा निसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर. आणि आऊ साहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची 3री पायरी चढतो. अहो राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे ते तानाजी माणूस. अशा हजारो वीरांची नावं घे. राजे लटलटत्या पायानं या सणारू झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. विष्णू हा जगाचा पालक. गागा भटांनी आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने जलाभिषेक झाला. 1000 मोहरा उधळल्या गेल्या. सनई तुतारे चौघडे वाजू लागले. महादरवाजातून 21 तोफांची सलामी दिली आणि इथून एक मुसफदाराने ललकारी दिली आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्रताप सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय. अशा तऱ्हेने राजांचा राज्याभिषेक या ठिकाणी पार पाडण्यात आला 6 जून 1600. इमारतीला म्हटलं गेलेलं आहे नगारखाना. याला पण तुझ्या नजरेसमोर मुंबईचा गेट ऑफ इंडिया आला असेल, खरं तर याला पण तो गेट उभारण्यात आला. याला इतिहासामध्ये नगारखाना असं म्हटलं गेलं. पूर्वी एक नियम होता की संध्याकाळी 5:30 वाजले की याच्यावरती नगारे वाजले, आणि इथं नगारे वाजले की गडाचा मुख्य दरवाजा, महादरवाजा पाहायला तो बंद व्हायचा.
आणि एकदा का गडाचा दरवाजा बंद झाला की आपला राजांचा नियम होता की वरती येईल ती हवा आणि खाली जाईल ते पाणी. त्याच्यानंतर दरवाजा सकाळी नगारवाल्यांनी तो उघडायचा, त्याला नगार म्हणा म्हणतात. नगार उंची आहे आणि अशी 32 फूट. आपण एवढा प्रचंड असा राजदरबार पाहिला. राजदरबारामध्ये याकडे मला कुठे दगड पाहायला मिळतो. या दगड प्रश्न म्हणतो शिवरायांचा राजदरबार आहे. राजदरबारामध्ये हा एवढा मोठा दगड कसा? तर रायगडाचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुरकर. शिवराज्याभिषेक जवळ आला, गडाचे बांधकाम निर्माण चालू होते. राजाभिषेक जवळ बांधकाम स्थगित केली, हा दगड काढायचं काम चालू होतं. बांधकाम स्थगित केलं. राजाभिषेक झाल्यानंतर दगड काढून टाकणार होते. पण शिवराज्याभिषेक झाल्यानंतर 11 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674ला राजमाता जिजाऊ पाचाडमध्ये निघून पावल्या. त्याच्यानंतर रायगडावरती कोणते काम केलं नाही, त्यामुळे हा दगड असाच राहून गेला. 17 जून 1674ला राजमाता जिजाऊ पाचाडमध्ये निघून पडला. राज्याभिषेक झाल्यानंतर फक्त 11 दिवसांनी. आता आपण पुढे होळीचं मैदान बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. Thank you.